सहभागी होत आहे त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली जाते। सूरज सोबत रहा, आणखी एका बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे। दरम्यान भारत सरकारच्या अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी झाली आहे। भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सगळे व्हिसा आजपासून रद्द केले। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपर्यंत वैध असतील। व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थक्षेत्रासाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा असे परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत। तर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाहीये। पुन्हा एकदा जाऊयात, सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आजचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे आणि अर्थात पुन्हा मायदेशी जाण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची गडबड आपल्याला पाहायला मिळतेय। काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की या संपूर्ण पहलगामच्या घटनेनंतर भारताने आक्रमक स्वरूप घेतलेलं आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान सोबतचे सगळे संबंध हे संपवण्यासंदर्भात देखील निर्णय झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच भारतात जे राहणारे पाकिस्तानी आहेत यांची आता पुन्हा त्यांच्या मायदेशात पाठवण्यासंदर्भातल्या हालचालींना अल्टिमेटम देण्यात आला होता। आज देखील श्रीनगर परिसरात त्याच पद्धतीने छापे सुरू असल्याचं माहिती मिळते। जे या ठिकाणी पाकिस्तानी व्हिसावरती आलेले आहेत त्यांना पुन्हा परत पाठवण्याच्या हालचालींना देखील वेग आलेला आहे। महाराष्ट्रातच जर आपण पाहिलं तर 5000हून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत होते। त्यातले काही नागरिक हे म्हणजे शेकडो नागरिक हे अद्यापही त्यांचा थांगपत्ता नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। विदाऊट कागदपत्र असल्याचं देखील कळतंय। यांचा शोध देखील सुरू आहे। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने या सगळ्या कारवाया चालू आहेत त्या पाकिस्तानला कुठेतरी ठेस पोहोचवणाऱ्या नक्कीच आहेत। काही पाकिस्तानी जे सुरक्षा सल्लागार आहेत त्यांना देखील इकडनं आजच्या आज जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एका आठवड्याची मुदत त्यांना देण्यात आली होती। अटारी बॉर्डरवरनं त्यांना परत पाठवा असं पाकिस्तानकडनं देखील पत्र आल्याचं कळालं होतं। त्यामुळे एकूणच या हालचाली जर आपण पाहिल्या तर पाकिस्तानशी कुठलंही नातं न ठेवण्याचं, कारण वारंवार त्यांच्याकडे मदतीचा हात पुरवून देऊन सुद्धा ज्या पद्धतीने दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, मग अशा देशासोबत कुठलाही संबंध न ठेवण्याचा जो आक्रमक पवित्रता घेतलेला आहे त्यावरनं पाकिस्तानची कुठेतरी कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीनगरमध्येच मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर आता पाकिस्तानचा विरोध होताना पाहायला मिळत आहेत। काश्मीरी नागरिक हे देखील या दहशतवादी हल्ल्याची निंदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जी घटना घडलेली आहे ही अत्यंत संवेदनशील आहे। त्याचबरोबर ती या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवरती तितकीच परिणाम करणारी देखील आहे। प्रज्ञा, निश्चित सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि काश्मीरच्या कुपवाड्यामध्ये लष्कर-ए-तोयबा